अमरावतीचा महापौर लंगडा. नमस्कार, मी सोपान कुटेमाटे आणि आपण पाहताय युवा किसान यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, मी अमरावतीचा महापौर लंगडा का म्हटलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, अमरावती महानगरपालिका निवडणूक संपली, निकाल लागला. आता सर्वांना उत्सुकता लागली, ती म्हणजे महापौर कोणाचा. तर मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने मित्र पक्षाच्या कुबड्यांचा आधार घेतल्याशिवाय महापौर होणे शक्य नाही. 87 नगरसेवक असलेल्या अमरावती महानगरपालिकेत महापौर पदासाठी 44ची मॅजिक फिगर जुळवणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सध्या भाजपचे 25, रवी राणा यांच्या पक्षाचे 15, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 3, काँग्रेसचे 15, MIMचे 12, उभाटा सेनेचे 2, बसपाचे 3 आणि वंचितचे 1 याप्रमाणे नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर युती ठरली तर निश्चितच महायुतीचा महापौर होणार. मात्र असे होणे सध्या तरी कठीण दिसत आहे, कारण महायुतीमधील राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाशी युती करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे महायुतीला 44ची मॅजिक फिगर गाठणे कठीण दिसत आहे. तसेही भाजपचा एक गट राणांवर नाराज असून राणाला सत्तेबाहेर ठेवण्यास प्रयत्नशील आहे. मात्र या निवडणुकीत राणा दाम्पत्यच किंगमेकर ठरल्याने राणा सत्तेचे गणित कशी जुळून आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर दुसऱ्या बाजूने अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व MIM यांनी जर एकत्र येण्याचे ठरविले तर हे महापौर पदासाठी दावा करू शकतात. पण हे सांगणे तुर्तास कठीणच आहे, कारण कुणाचं कुणाशी जुळून येईल हे काळच सांगू शकते. मात्र कुठल्याच एका पक्षाला 5 वर्षासाठी महापौर पद मिळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे अमरावतीचा महापौर लंगडाच राहणार आहे. कधी कुणाची कुबडी महापौर पदाला पाळेल हे सांगता येत नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय किसान.